महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आलेले आहे महाराज. बोला महाराज. तेव्हा आपल्या घरामध्ये कोणी येईल तेव्हा त्यांना तसं काही पाठवू नका. त्याला घरात धरणं करा. असं ना राजे, बरोबर आहे. काही हरकत नाही. हे पहा, तुम्ही शिकारीला जावा, परंतु जंगलात आपल्या स्वतःच्या जीवाला जरा जपून आणि पाठीमागे तुम्ही काळजी करू नका. कुणी आपल्या राजवाड्यात महंत संत आले तरी मी त्यांना विनमुखी लावणार नाही. मला फार नीट कळलं ठाकूरा. तेव्हा आपल्या घरामध्ये कोणी येईल त्याला भोजन वगैरे सर्व काही असं ना, काही हरकत नाही. श्रावण म्हणजे तुम्हाला सांगा ते बघा ते टेकडे आहे का ते टेकडे छोटे टेकडे दोन टेकडे आहेत. आमची तर करवंदीचं झाड आहे. करवंदीचं झाड. हा हॅलो करवंदीच्या झाडाखाली उंदीर पण. हॅलो मूर्खा. हॅलो परिवार करून देईल आपली कोणती शिकार आहे. हॅलो मला काय माहित आहे कुठली शिकार करायची आहे. हॅलो आदेश अलक निरंजन. आपण जर आता ह्या पृथ्वी तलावरती आलेलो आहे तेव्हा मजाला करत त्या कांतावती नगरीला गेलो पाहिजे. महेश्वरीच्या म्हणण्यानुसार आपण कांतावतीच्या नगरीचा राजा तो श्रीया त्याची ती चांगोना तिचं सत्व बघण्यासाठी जात आहे. तेव्हा दरमजल करत तीर्थयात्रा करत आपण त्या नगरीला पोहोचलो पाहिजे. तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता आपण आपल्या मार्गाला लागलो पाहिजे. हरी गोविंद गोविंद हरी गोविंद गोविंद मनाला गुहारी दाजन मनाला गुहारी दाजन मनाला गुहारी दाजन गोविंद 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 गोविंद
मला लागो हरीचा छंद, मला लागो हरीचा छंद, मला लागो हरीचा छंद. हे महेश्वरी, तुम्हाला आम्ही सूक्ष्म रूपानं आमच्या झोळीत लपून घेतलेलं आहे. तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघा पुढे काय घडत आहे. तेव्हा क्षणाचा विलंब न लावता आपण आपल्या मार्गाला निघून गेलं पाहिजे. जय जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी. काय करू बयान काय नाही. राजा तर शिकारीसाठी गेलेले आहेत आणि या राजवाड्यामध्ये मी तर एकटे आहे आणि माझा तो छोटासा बाळ चिडिया त्याला ताबडतोब बोलावून घेतलं पाहिजे. हे बघ बाळा चिडिया, हे बघ बाळा, अरे तुझे पिता तर जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेले आहेत आणि आपण तर या राजवाड्यामध्ये दोघेच मालक आहोत. तेव्हा हे बघ बाळा, तू वेळेवरती जेवत जा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास कर बाळा. हो, माझे मी तुझ्या आज्ञेचे पालन करीन. असं ना, काय हरकत नाही. चल राजवाड्यामध्ये. मजल करत आपण कांदावती नगरी शिर्याळ राजाची आहे तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. तेव्हा वाड्यामध्ये कोण आहे चौकशी केली पाहिजे. वाड्यामध्ये कोण आहे भिक्षा न दे. हे पहा स्वामी, काय हरकत नाही. आशीर्वाद असो. तुम्ही या ठिकाणी बसून घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते भिक्षा मी वाढत आहे. हे माते, आम्ही तीर्थक्षेत्र करत असताना खूप दमलेलो आहोत. तेव्हा आम्हाला भिक्षा वाढावी अशी आमची इच्छा आहे. असं ना स्वामी, काही हरकत नाही. या ठिकाणी बसून घ्या. मी तुम्हाला जे पाहिजे ते देते भिक्षा. तुम्हाला सोने रुपयात पाहिजे असतील तर धान्य अन्न पाहिजे असेल ते सर्व काही देत आहे. हे माते, विश्वाचे आमचे घर धन दौलत आमच्या कामाची नव्हे. तेव्हा आम्हाला घासभर अन्न दिलं, आमच्या मनाचं समाधान एवढंच आमचं मागणं असतं. असं ना स्वामी, काही हरकत नाही. तुम्हाला मी पंचपक्वान्नाचं जेवण करते, तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही थांबून राहा. नाही हे माते, आम्ही पूर्णत्व पुरुष आहेत. तेव्हा आमची तुमच्याकडे छोटीशी मागणी आहे. तुम्हाला कबूल आहे तर आम्हाला सांगावं. हे पहा स्वामी, आमच्या राजवाड्यामध्ये कुठल्याच गोष्टीची उन्नता नाही. बरोबर आहे. तुम्ही जे मागाल ते मी केव्हाही द्यायला तयार आहे स्वामी. हे माते, तुम्ही आम्हाला आधी वचन द्यावं अशी आमची इच्छा आहे.
एवढं झालं स्वामी, काय हरकत नाही. हे माझं वचन घ्या तुम्हाला आणि बोला, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. असं आहे. होय, खूप पुण्यवान आहात तुम्ही माता. कुठलाही विचार न करता तुम्ही आम्हाला मागितल्याप्रमाणे वचन दिलं आहे. तेव्हा मग हे आमची मागणी ऐकून हे माते, आम्हाला इच्छा भोजन हवं आहे. असं ना. हे बघा, तुम्हाला कोणतं इच्छा भोजन पाहिजे ते मागा, ते मी देणार आहे. तुम्ही फक्त बोला. असं आहे. होय, जर तुमची अशी इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो. हे माते, आम्हाला मांसाहारी भोजन हवं आहे. हे पहा स्वामी, तुम्ही कुठलंही जेवण मागा, परंतु मांसाहार आमच्या नगरीमध्ये करत नाही कोणी. चार्जर कुठे त्यामुळे मांसाहार काही माझ्यावाले मागू charger नका. घेऊन आले तुम्ही. कृपया विनंती करते तुम्हाला. हे माते, जर तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली नाही ना, सत्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. नाही स्वामी, तुम्हाला मी हात जोडते. हे बघा, पिन पण आहे ना. काय इच्छा आहे तुमची आणि कोणतं जेवण पाहिजे आहे तुम्हाला ते मागा, परंतु माझं सत्व घेऊन जाऊ नका. हे माते, तुम्ही जर आम्हाला मांसाहारी जेवण दिलं नाही ना, तर आम्ही सत्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. असं ना, काय हरकत नाही. तुम्हाला मी मांसाहार पण जेवण देईन, परंतु तुम्हाला कसलं मांस पाहिजे, कोंबड्याचं बकराचं कुठलं मांस पाहिजे ते सांगा, ते आम्ही. हे माते, जर तुम्ही आमची इच्छा पूर्ण केली तर तुम्ही खूप मोठे पुण्यवान आहात, सत्वशील आहात. परंतु जर इच्छा पूर्ण केली नाही ना, तर बाकी सत्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. नाही. हे पहा स्वामी, तुम्ही माझं शिर कापड मागितलं तरी चालेल, परंतु मी सत्वाला टळणार नाही. बोला, कोणती इच्छा आहे? असं आहे ना. होय. हे मते, तुम्हाला एक मुलगा आहे ना? होय महाराज, एक मुलगा आहे आणि त्याचं नाव चिलियाबाळ आहे. असं आहे. होय. त्या चिलिया बाळाचा मांस आम्हाला जावं घालावं अशी आमची इच्छा आहे. नाही स्वामी, जर तसं केलं नाही तर सत्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. देवराया अंत नको पाहू, देवराया अंत नको पाहू, देवराया अंत नको पाहू, अंत नको नाही. तुम्ही जर आमची इच्छा पूर्ण केली नाही ना, सत्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरा, काय करू आणि काही नाही.
म्हणत असाल तर मी माझ्या स्वतःच्या हाताने माझा स्वतःचा बाळ सुद्धा शिरसेत केल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुमचं माझं सत्य मी जाऊ देणार नाही स्वामी. असं आहे ना? होय. आमच्या मनाला समाधान वाटत आहे. चला तुम्ही याच ठिकाणी थांबून राहा. मी माझ्या बाळाला बोलावून घेते. खेळ कर्माचा झाला रे, खेळ कर्माचा झाला. तिकडून आला कसा बिराला तेवढी मानेला सुरी कसा कर्माचा तुम्ही याच ठिकाणी थांबून राहा. मी माझ्या चिंध्या बाळाला बोलावून घेते. असं आहे ना? होय. क्षणाचा विलंब न लावता चिलिया बाळाला बोलावून घ्या. हे बघ पाय चिंध्या. चिलिया धावते हे बघ माते, मला खूप भूक लागली आहे. मी सवंगड्यात असं ना बाळा, जेवायला दे माते. काही हरकत नाही बाळा. अरे तुला जर भूक लागली तर माझा कार जन्म घेतला जगामध्ये आला. कार जन्म घेतला जगामध्ये आला. बहुला गेले तुझे बालपणाला, बालपणाला. बहुला गेले तुझे बालपणाला, बालपणाला. कार जन्म घेतला जगामध्ये आला.
तुला भूक लागली आहे म्हणतो काय हरकत नाही या ठिकाणी बसून राहा मी तुला 2 घास माझ्या हाताने भरवते माझ्या काळजाची तारे आज छेडली कशी नशिबाने सत्ता आज मानली माझ्या काळजाची तारे आज छेडली कशी नशिबाने सत्ता आज मानली चाल बाळाचा आधी दुर्गेन करणार आहे माझ्या हाताने भगवंता काय झालं माझे? या ठिकाणी बसून राहा मी तुला ताबडतोब जेवण बनवते देवा तुझा माझा कारवई रे कारे 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 देवा तुझा माझा कारवई रे भगवंता हा बाळ माझ्याकडे जेवण मागत आहे त्याच बाळाच्या मानेवरती विसरू ठेवणार आहे भगवंता अरे कुठल्या जन्मीचा पाप केला आहे मी Oh,
किती रे देवा तू कठोर मनाचा कोणाचे तू केले बरे किती रे देवा तू कठोर मनाचा कोणाचे तू केले बरे किती रे देवा तू कठोर मनाचा कोणाचे तू केले बरे किती रे तू कठोर मनाचा कोणाचे तू केले बरे कोणाचे तू केले बाळा अरे बाळा आपल्या घरी एक साधू महाराज आलेले आहेत बाळा आणि त्यांना फार भूक लागली आहे बाळा परंतु बाळा त्यांना जेवण काय द्यायचं आहे ते तुला माहित नाही बाळा आणि ते तुला कोणत्या तोंडाने सांगू बाळा हे बघ बाळा अरे ते माझ्याकडे जेवण मागत आहेत ते म्हणतात तुझ्या या पाप्यानं तुझ्या बाळाचा शिर दुश्मना माझा नाही तर तुला चुकवलेलं शरण नाही. हे बघ बाळा. अरे ते बाळा. तर आम्ही घेऊन गेला कदापि राहणार नाही. नाही स्वामी हे मला ठाऊक आहे स्वामी परंतु पुढचा गोळा आहे शेवटी माया तुटत नाही तेव्हा थोडा वेळ द्या काय हरकत नाही मी माझ्या ठीक आहे. बाळाला स्तनपान करून त्याचा शिरछेद करते ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला जेवण देते हे बघ माते जर तुझं सत्वहनन होत असेल तर मी माझ्या प्राणांची आहुती द्यायला तयार आहे बाळा माझं सोडा उभी माया ग सोडा उभी माया माझं सोडा उभी माया ग, सोडा उभी माया. 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 माझं सोडा उभी माया.
असं ना बाळा, काय हरकत नाही. तू या ठिकाणी थांब. मी तुझा शिरछेद करण्यासाठी शमशेर घेऊन येते बाळा, आणि या माझ्या स्वतःच्या हाताने तुझा शिरछेद गुंतलासी द्वारकेच्या राया, गुंतलासी द्वारकेच्या स्वामी, काय हरकत नाही. मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या मुलाचा शिरछेद करून जेवण बनवते. असं आहे ना? होय. आमच्या मनाला अति आनंद होत आहे. तेव्हा क्षणाचा विलंब न लावता तुम्ही तुमचं कार्य पार पाडावं. तुम्ही बाळा या ठिकाणी थांब बाळा. मी शमशेर घेऊन तुझा शिरछेद करते, आणि माझ्या स्वतःच्या हाताने शिरछेद करते बाळा. तुझ्या विना भगवंता, समजावू कशी लया बाळा, लाचार आईचा बाळा, समजावू कशी तुझी लया बाळा, लाचार आईचा बाळा.
विलंब न लावता तुमचं कार्य तुम्ही पार पाडावं आम्ही या ठिकाणी विश्रांत करत आहोत. असं ना काही हरकत नाही. देवा म्हणू का जगाला तुला रे झोप कशी लागली. झोप कशी लागली. झोप कशी आपली माया अटकत चालली आहे. आपली माया जर अटकली तर आपला सत्व गेल्याशिवाय राहणार नाही. परंतु ही माया एका क्षणात दूर करून आपल्या स्वतःच्या बाळाचा आपण स्वतःच्या हाताने शिर कापलं पाहिजे. कर गेलं देवराया सोडली जगाया. काही हरकत नाही. आपली माया किती अटकली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. मी माझ्या स्वतःच्या हाताने आणि माझ्या स्वतःचा बाळाचा सिर जडा वेगळा करून त्या साधूला जेवण वाढते. काही हरकत नाही. 1 2 आणि हे 3 बाळा. अरे काय करू बाळा आणि काय नाही बाळा. अरे स्वतःच्या हाताने मी तुला सूर कापला बाळा. कोणत्या जन्मीचे पाप केले परमेश्वरा. भोगले बरे भोग
भोगणे बरे दैवाची गती आहे नारी दैवाची गती आहे नारी दैवाची गती आहे नारी भोगणे बरे भोगणे बरे भोगणे मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या स्वतःचा बळाचा शिरछेद केला आहे तेव्हा थोड्या वेळ या ठिकाणी तुम्ही थांबून राहा मी ताबडतोब तुम्हाला भजन करत आहे असं आहे ना होय अशी तुमची इच्छा चला घेऊन जावं आणि त्वरित स्वयंपाक बनवून आम्हा भोजनासाठी आणावं परमेश्वरा काय खरं परमेश्वरा आणि काय नाही या दिनाची दिवस राग थोडी चला भिक्षा वाढा ग बाई या दिनाची दिवस राग थोडी मला भिक्षा वाढा ग बाई या दिनाची वाढ राग थोडी मला भिक्षा वाढा ग बाई या दिनाची मला भिक्षा राजेंद्र जंगलामध्ये शिकारीसाठी गेले आहे त्यांना हा सर्व प्रकार काही माहित नाही भगवंता ते आल्यानंतर त्यांना काय सांगू परंतु काही हरकत नाही आणि देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना त्या म्हणीप्रमाणे हरी तूच माझा कैवारी 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 हरी तूच माझा हरी
म्हटल्याप्रमाणे मी माझ्या स्वतःच्या बाळाचा शिरसेवन करून तुम्हाला जेवण बनवलं आहे. असं आहे ना? तेव्हा तुम्ही जेवण करून तृप्त व्हा, हीच माझी इच्छा आहे. असं आहे. होय. आम्ही भोजनासाठी बसत आहोत, तेव्हा तुम्ही कुठलाही विलंब न करता भोजन त्वरित घेऊन यावं. असं ना? असं आहे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. असं पार्वतीच्या हट्टानुसार आपण सत्वशील चांगुणाईचं सत्व पाहत आहे. पाहू पुढे काय घडत आहे ते. तेव्हा आपण कार्य आपण असंच चालू ठेवू. पुढे काय घडत आहे ते शांतपणे पाहू. स्वामी जेवण आणलेलं आहे, तुम्ही ताबडतोब जेवण करून घ्या. हे माते, तुम्ही भोजनाचं ताट आणलं खरं, परंतु ते शिंक्याला ठेवलेलं आहे. हे भोजन नको आहे, आम्ही सत्व घेऊन जात आहोत. स्वामी अहो मी एवढं ठेवलं की मला माझ्या बाळाची कधी जर आठवण आली तर ते माझ्या नजर पडेल. स्वामी नाही, आम्ही पूर्वस्त पुरुष असल्या कारणानं आम्हाला शिराचं भोजन हवं आहे. नसेल तर सत्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरा काय करू आणि काय नाही, भगवंता किती माझा अंत पाहत आहे. परमेश्वरा आले देवाजीच्या मनाले, देवाजीच्या मनाले, देवाजीच्या हे माते, आम्ही पूर्णत्व पुरुष असल्या कारणानं आम्हाला शिराचं भोजन हवं आहे. आणि जर तुम्ही देत नसाल तर आम्ही सत्व घेऊन गेल्याशिवाय कदापि राहणार नाही. नाही नाही हे पहा, अहो ते स्वतःच्या हातानं सत्वासाठी शिर कापला आणि त्या शिराचं तरी काय होणार आहे. स्वामी काय हरकत नाही, परंतु मी सत्व जाऊ देणार नाही. असं आहे ना? होय. हे बघ, ते शिर मुसळानं उखळामध्ये काढून ओव्या गावून काढावं भगवंता, तरच माझी इच्छा पूर्ण होईल. अरे किती माझी परीक्षा पाहत आहे भगवंता, किती माझा अंत पाहत आहे भगवंता.
तुम्ही ते जरी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 अपना जीव देव अपना जीव देव चला काय हरकत नाही. तुम्ही जर म्हणत असाल तर उद्देशीर मुखात काढून स्वतःच्या हाताने मोया गाऊन म्हणायचं. असं आहे ना क्षणाचा विलंब न लावता आपलं कार्य सुरू करावं. काय हरकत नाही. पांडुरंग 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 हे महेश्वरी तुमच्या सांगण्यानुसार भगवंता मी माझ्या भक्ताचा अपार खेळ केलेला आहे. अरे भगवंता तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला सर्व गोष्टी करणं भाग पडलं. असला काय हरकत नाही. मी माझ्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या बाळाचा शिर या उकळात कुठून ओव्या गाऊन तुम्हाला भोजन बनवते. धर्म करा धर्म तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व काही केलेलं आहे आणि या शिराचं जेवण मी बनवून ताबडतोब तुम्हाला वाढत आहे. असं आहे ना. होय. तर घेऊन या. काय आम्ही हरकत नाही. भोजनासाठी बसत आहोत. काय हरकत नाही.
तुमच्या म्हणण्यानुसार मी माझ्या भक्ताचा अपार खेळ करत आहे, परंतु वस्ताला गुंतल्या कारणानं तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही माझ्या भक्ताचा खूप छळ करत आहोत. असं पुढे काय घडत आहे ते पाहिलं पाहिजे. तेव्हा आपण चिंत राहावं आणि पुढे काय घडत आहे ते पाहू. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. हे बाई, तुम्ही भोजनाचं ताट त्वरित घेऊन यावं. कृपा स्वामी, जेवणाची ताट तयार करून ठेवली आहे. असं आहे. होय. ठीक आहे, आपण भोजनासाठी बसून घेऊ. हे पहा, ह्या चाललेल्या कार्यक्रमासाठी रत्नाबाई उघडे यांनी 100 रुपये दिले आहे. तरी बंदी वाढवण्याचा त्यांचा अत्यंत आभार. धन्यवाद. हे माई, आपण हे ताट केलं आहे, परंतु मी एकटा कधी जेवणार नाही, कारण मी पूर्णत्व पुरुष असल्या कारणानं तुम्ही तुमच्या राजांना हाक मारावं, त्वरित आमंत्रण देऊन बोलवावं, मला तुम्ही जेवण. हे पहा स्वामी, राजे तर जंगलासाठी शिकारीसाठी जंगलात गेलेले आहेत. असं आहे. तेव्हा ते आल्यानंतर आम्ही जेवण करू, तोपर्यंत तुम्ही जेवण करून घ्या. नाही, मी एकटा कधी जेवणार नाही. तेव्हा आपण आपल्या राजांना आमंत्रित करावं, आपण संगती जेवण करू. असं ना, काय हरकत नाही. हे पहा, हे पहा राजे, हे पहा राणी साहेब, किती वेळ झाला आहे, घरावर आहे. असं का? बरोबर आहे. हे पहा महाराज, मला भूक लागली आहे. असं ना, काय हरकत नाही. जेवण पण तयार आहे. ताबडतोब जेवण करून घ्या. काही हरकत नाही. हे राजे, आपण भोजनासाठी बसलेलो आहोत, परंतु ही 4 ताटं जी बनवली, एक तुम्ही जेवावं आणि एक आम्हाला जेवू घालावं, एक राजांनी जेवावं. हे 4थं ताट जे आहे ते जिल्ह्यासाठी आहे. नाही स्वामी, स्वामी तुम्हाला चांगलं ठाऊक आहे माझा चिलिया बाळ, त्याचं मी काय केलं आहे आणि तो कसा येणं शक्य नाही महाराज. हे माते, तेव्हा जरी तसं असेल आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही आमंत्रित करावं जिल्ह्या बाळास. असं ना, काय हरकत नाही. हे बघ बाळ चिलिया, बाळा चिलिया, भगवंता, अरे भगवंता, माझा बाळ मला अलग करून निरंजन आदेश. का स्वामी? हे पा स्वामी, हे माते, हे महेश्वरी, पाहिलं ना, ह्या पृथ्वी तलावरती माझे अपार भक्त आहेत. तेव्हा माझ्या भक्तासारख्या या पृथ्वी तलावरती कोणतेही भक्त नाही. हे महेश्वरी, तुमच्या म्हणण्यानुसार माझ्या भक्ताचा असा खूप छळ केलेला आहे. तेव्हा हे महेश्वरी, पाहिलं ना,
या पृथ्वी तलावरती माझे अपार भक्त आहेत हे स्वामी प्राण देतील परंतु सत्वाला ढळणार नाही असे माझे भक्त आहेत हे स्वामी माझ्यापेक्षा जास्त हे स्वामी माझ्यापेक्षा जास्त भक्त आहेत असं आहे हे महेश्वरी तुमच्यापेक्षा सुद्धा माझे भक्त श्रेष्ठ आणि पतिव्रता सत्व देणार नाही प्राण देतील परंतु सत्वाला कधी ढळणार नाही तुमच्या अपेक्षेपोटी आम्ही आमच्या भक्तांचा अपार खेळ केला हे राजे अति आनंदाने राज्य करावं महेश्वरीच्या सांगण्यानुसार आम्ही तुमच्या वाड्याला गमन केलं आणि सांगूनच अपार सत्व पाहिलं तेव्हा अति आनंदाने राज्य करावं आणि आम्ही आमच्या कैलासाला निघून जात आहोत माझ्या गुरुचा जय जयकार माझ्या गुरुचा जय जयकार गुरु जय जयकार माझ्या गुरुचा 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 जय जयकार आणि तुम्ही करा रे वारंवार माझ्या गुरुचा जय जयकार माझ्या गुरुचा जय जयकार माझ्या गुरुचा जय जयकार माझ्या गुरुचा जय जयकार गुरुचा जय जयकार माझ्या 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 गुरुचा जय जयकार गुरुचा जय जयकार माझ्या गुरुचा जय जयकार हाय जातो माघारी पंढरीनाथा हा जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले पंढरीनाथ
तुझे दर्शन झाले माघारी पंढरीनाथा माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले तुझे दर्शन झाले तुझे दर्शन झाले ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज भैरवनाथ महाराज गुरुदेव हर हर शिवाजी महाराज शिवाजी महाराज अरे लय देणार आहे मला देणार आहे अरे सरे काही या पाहिजे अरे माझा बाप गेला म्हणून माना गेलो